मॅम, मी माझ्या पार्टनरबरोबर डिस्कस करतो तिला काय आवडतं, कशाने सॅटिस्फॅक्शन मिळतं. ती मला सांगते मला हाताने क्लिटोरिसला फील केलं की होतं. पण मला प्रश्न पडतो, मग पेनिट्रेशननी होत नाही का? मग जेव्हा करत असतो तेव्हा नक्की काय फील होतं? ते नको असतं तर म्हणते ते पण हवं असतं, पण फील नाही होत, त्यांनी काही बाहेरचंच फील होतं. मग मला असा प्रश्न पडतो की आमच्या लिंकचा काय उपयोग असतो? त्यासाठी अदर देन स्पर्म्स तुम्ही सांगाल का प्लीज? नाहीतर ह्यावर एक व्हिडिओ बनवाल का? इतका सुंदर प्रश्न पहिल्यांदा कोणीतरी विचारला. ज्या व्यक्तीने हा प्रश्न विचारलाय त्या व्यक्तीला खूप खूप आभार. सो लेट्स डीप डाईव्ह इन डिटेल्स. ऑल्सो व्हिडिओमध्ये माझी भाषा मिक्स असणार आहे, हिंदी, इंग्लिश मिक्स मराठी. सो प्लीज तेवढं समजून घ्या. सबटायटल्स ऑन ठेवा, हेडफोन्स घाला आणि काही नाही समजलं तर कमेंट्समध्ये नक्की विचारा ऑर डू ड्रॉप अ मेल. प्लेजरची अनॉटॉमी समजून घेऊया. फिमेल प्लेजर कसा मिळतो, मेल्स फिमेल्सला प्लेजर कसं देऊ शकतात, पेनिट्रेटिव्ह ऑर्गॅझम म्हणजे काय, नॉन पेनिट्रेटिव्ह ऑर्गॅझम म्हणजे काय, पेनिस नक्की काय काय करू शकतं विदाउट वंडरिंग व्हॉट साईज, शेप अँड स्टॅमिना इट इज. मेन विदाउट बॉदरिंग अबाउट परफॉर्मन्स, हाऊ कॅन दे एन्जॉय प्लेजर, रिसीव अँड गिव्ह बोथ. मेन विदाउट बॉदरिंग अबाउट परफॉर्मेंस, हाउ कैन दे एन्जॉय प्लेजर, रिसीव एंड गिव बोथ. एक रात में कितनी बार खड़ा हुआ, सेकंड राउंड कैसा हुआ, अंदर कैसा एक्सपीरियंस था, बाहर कैसा एक्सपीरियंस था, ऑल दिस. बिकॉज सेक्स इज नॉट ओनली रिप्रोडक्शन, पेनिट्रेशन, इरेक्शन एंड इजैकुलेशन. सेक्स इज ऑल्सो नॉट ओनली अबाउट वन साइडेड प्लेजर. टू वे जर्नी आहे ती. So समजून घेऊ anatomy, physiology and psychology of pleasure. Also unfiltered conversation and questions around sex, intimacy and relationship. For that, do subscribe the channel because we believe in सीधी बात and no बकवास. So first, now let's discuss about females. खालच्या भागात जे डोळ्यांनी दिसतं ते म्हणजे वल्वा. जिथं पेनिस आत जातं ते म्हणजे वजाना. वल्वाच्या सगळ्यात वरच्या बाजूला एक टिप असते, चण्याच्या दाण्या इतकी. दॅट इज द टिप ऑफ क्लिटोरिस विथ अ हुड ऑफ क्लिटोरिस. म्हणजे काय, जसं पेनिसला एक स्किन असते प्रिप्यूस, जी मागे सरकवली तर अगदी तसंच क्लिटोरिसच्या हेडला किंवा टिपला एक स्किन असते हुडसारखा. नाव देन देर इज अ स्मॉल होल जिथून फिमेल्स पास युरिन, जिथून कॅथेटर म्हणजे जर कधी लघवीची पिशवी कॅथेटर बॅग लावायची असेल तर त्याच होलमध्ये ते लावलं जातं. Nothing else is supposed to go inside this hole. It's a very very sensitive area and that is what we call as urethral orifice, जिथून लघवी बाहेर येते. अँड येस, फिमेल्स जेव्हा फुल अराउज होतात, पीक ऑफ ऑर्गॅझम्स होतं, तेव्हा पण इथून फ्लूइड बाहेर येतं. नॉट फॉर ऑल बट फॉर सम. कधी येईल कधी नाही येत. फाउंटन सारखं अख्खं फ्लूइड बाहेर येऊ शकतं किंवा कधी कधी फक्त अगदी थोडं बेड वेट होण्या इतकं और समटाइम्स जस्ट वेटनेस. कारण इथे खाली वल्वाच्या मागे ग्लँड्स असतात, स्किनी ग्लँड अँड कूपर्स ग्लँड, ज्यातून स्त्री जेव्हा पूर्ण उत्तेजित होते तेव्हा त्या ग्लँड्स मधून सिक्रिशन्स येतात. त्यांना स्टिम्युलेशनचं ऑर्डर वर पिट्युटरी ग्लँड मधूनच येतं. आता ते कुठे आहे तर वर मेंदूतच आहे. सो द बिगेस्ट सेक्स ऑर्गन बाय डिफॉल्ट इज ब्रेन. म्हणून बाईच्या डोक्यात आधी शिरा, मग मनात आणि मग शेवटी खाली. डायरेक्ट खाली बाबूराव आत घातला तर ॲज युअर वाईफ सेड काहीच फील होत नाही. सोनोग्राफीचा तो जो रॉड असतो तो आत घातला किंवा बाबूराव आत घातला, ॲब्सोल्युटली नो डिफरन्स. सो नाव गोईंग अहेड, हे अराउजल लेडीला येतं कसं? बाय टॉक, टच, स्मेल, टेस्ट अँड जस्ट बाय लुकिंग इन हर आईज. शाहरुख खानला आपण बघत असतो मूवीमध्ये. आय नो ते खूप फिल्मी वाटतं, बट फॉर अ चेंज कधीतरी तुम्हीही ते करून बघा. युअर पार्टनर अँड यू बोथ विल एन्जॉय अँड इफ नॉट ॲटलिस्ट यू विल लाफ. आता तो कसा बघतो, कसा मानेवर किस करतो, ही नोज हाऊ टू एंटर अ ब्रेन ऑफ अ वुमन. बस ते करून अराउजल सुरू होतं, ज्याला आपण फोर प्ले म्हणणार. फोर प्लेचा कुठलाही सिलेबस नसतो. तो दररोज तोच केला तरी ती मजा येत नाही. कधी 20-20, कधी 50-50 आणि कधी टेस्ट सीरीज. जैसा खेल का टाइम वैसा ही फोर प्ले को ऍडजस्ट करना होता है. पण महत्वाचं म्हणजे संवाद, कन्सेंट, कम्युनिकेशन, सेफ्टी ह्या सगळ्याची काळजी घ्यायची. सो नाव लेट्स अज्यूम now your girl is getting aroused and parallelly girls you also understand for men it is all down there. It's like fire for them. एक चिंगारी और वो भड़क जाएंगे. For females it's like a water. उखळायला बराच वेळ लागतो. So yes, for them foreplay is you touching them down there with hands, with mouth, with toys as and what your partner and you prefer. दिन भर का जिगजिग बेडरूम के बाहर. बेडरूम इज ऑल अबाउट मोकळा श्वास, सहवास, शृंगार आणि संभोग. तोच घाणेरडा गाऊन घालून अवतार आहे, चिडचिड आहे आणि मग नवऱ्याला सांगायचं तुम्हाला जे करायचं करून घ्या. नाव इट विल नॉट वर्क लाईक दॅट. गॉन आर द डेज. सम मॅन आर रिअली जेंटलमॅन. दे वोंट फोर्सफुली डू. They will do only on invitation, so we need to invite them. Now boys, let's talk about penis meanwhile.
पेनिस बाहेर असतं, ते दिसतं, हातात घेता येतं, हवेत ठेवता येतं, आत घालता येतं. सो मेनी चॉईसेस यू हॅव, बट क्लिटोरिस द ऑर्गन ऑफ प्लेजर फॉर फिमेल्स, ज्याचं एकमेव काम आहे प्लेजर देणं, ते दुर्भाग्याने स्त्रियांच्या शरीराच्या आत आहे. ते दिसत नाही, ते हातात पकडता येत नाही, ते हलवता येत नाही, आत घालता येत नाही. सो येस, इट्स जस्ट लाइक दैट खजाना ऑफ अलीबाबा की गुफा. आपको सलीके से खुल जा सिम बोलना पडेगा, तेव्हा ते जाऊन दरवाजा उघडेल अँड देन युअर पेनिस कैन गो इनसाइड. तेव्हा दोघांनाही मजा येईल. लेकिन दरवाज़ा खोलने के लिए सिर्फ पेनिस नहीं चाहिए. योर टंग, योर फिंगर्स, योर टच, योर टॉक एंड यूज ऑफ सम लुब्रिकेशन एंड सेक्स चॉइस. बस नीयत और सेहत अच्छी चाहिए. एंड इम्पॉर्टेंट, क्लिटोरिस मैडम बड़ी एटीट्यूड वाला ऑर्गन है. इनको फुल अराउजल के लिए एटलीस्ट बेयर मिनिमम 20 मिनट्स लगते हैं. सो येस, राइट एंगल में फिंगरिंग करना, आंखों से वल्वा को देखकर, ये नहीं कि आप सोए हैं एंड जस्ट अंधेरे में तीर मार रहे हो. बाय फिंगरिंग विदाउट सीइंग इट. सो योर एंगल ऑफ योर wrist, pressure of your hand and fingers and speed of your circular, clockwise, anti-clockwise movements, ये सब मॅटर करता है. लॉट्स ऑफ पेशन्स अँड कम्युनिकेशन इज रिक्वायर्ड. इम्पॉर्टंट गर्ल्स लक्षात घ्या, कुकरची पहिली शिट्टी झाली की गॅस सिम करा. हे इतकं आपण कसं स्पेसिफिक सांगतो, किंवा ह्या रंगाच्या साडीला असा पिकोफॉल हवा आहे, हे सुद्धा आपण खूप स्पेसिफिकली सांगतो. तो पिकोफॉल दिसणारी नसतो, येट वी आर सो स्पेसिफिक. सो यू नीड टू बी स्पेसिफिक विथ युअर पार्टनर. डिरेक्शन द्यावं लागणारच आहे. पुरुष मर्सिडीज किंवा ऑडी गाडी अगदी बिना डिरेक्शनचे चालवू शकतात. बिना GPS दे विल रीच डेस्टिनेशन. पण ऑर्गॅझमवाला डेस्टिनेशन GPS के बगैर दे कांट. अँड इम्पॉर्टंट गर्ल्स, तुम्ही त्यांना तेव्हाच सांगू शकता जेव्हा तुम्हाला माहीत आहे की दिशा आणि डेस्टिनेशन बोथ. आणि हो, तुम्हालाही ते त्या पार्टनरकडूनच हवं आहे. आपकी भी नियत और सेहत मैटर करती है. रॉक बॉटम फाउंडेशन दिस इज. सो यू नीड टू डू इट ऑन योर ओन फर्स्ट विथ हेल्प ऑफ योर फिंगर और टॉयज, or do it once in front of your partner. Let him have the privilege of watching you. Then he will learn and do it for you. And men love to see their wives getting orgasms because of them. And best, अब तक सब कुछ non-penetrative चल रहा है. And boys, when she reaches to her peak, and that is the timing if you penetrate, she will enjoy it to the fullest. Because clitoris and vulva have more than supply of 8,000 nerves. So all the sensation is much outside. Vagina is a tube with quality of elasticity and not much sensation. Yet when lady is fully aroused, all the pelvic floor muscles are activated and under contraction. प्यार का दर्द मीठा मीठा होता है टाइप्स का दर्द होता है. And that's the time when it is खुल जा सिम सिम and the door is wide open, inviting your penis to go inside like a king. आणि त्याला मस्त तेव्हा आलिंगन मिळेल and then you can have your climax inside. Now this is what I have described as a complete ideal scenario. Not necessary की हे नेहमीच घडेल. And in all this, both partners need to understand the importance of breathing, edging, muscle strengthening, pelvic floor muscle strengthening, and lots of talking. Orgasms are never the goal. So as you and your partner said, असं नाही की पेनिस आत जाऊन काही मजा येत नाही. नक्की एका स्त्रीला आपल्या पार्टनरचा मॅक्झिमम जवळीक त्या क्षणी वाटते when he is deep down inside her. But it is important to create the environment first and then do the entry. हीरो का एंट्री पिक्चर में सही टाइम पे होना चाहिए. हीरोइन के बाहें फैलाने चाहिए and then you do the entry and then see the magic. and important, याद रखो, हम कोई रेस में नहीं है कि जीतना है या जंग भी नहीं है कि हासिल करना है. This is love making we are talking. यहाँ पर सही गलत जीत हार नहीं होता है, यहाँ प्यार होता है और वो बेसिक है. वो अगर है तो ये सारा एक्सपेरिमेंटेशन एंड एक्सप्लोरेशन की जर्नी सुपर एन्जॉय कर सकते हो, कभी विथ क्लायमॅक्स अँड कभी विदाउट क्लायमॅक्स. तिथं पोचलंच पाहिजे का, हा हट्टही नसावा आणि अटही नसावी. बरं, कधी माझं पहिलं झालं तर कधी तुझं, कधी दोघांचं आणि कधी नाहीच झालं. सो येस, कधी हसाल, कधी रडाल, कधी चिडाल आणि कधी पीक ऑर्गॅझम एन्जॉय कराल. कीप इट दॅट सिम्पल. किती समजलं आणि काय नाही समजलं कमेंट्समध्ये नक्की विचारा. अमुक तमुक सारख्या बऱ्याच पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर मी बोलत आले आहे आणि तुम्ही खूप आवर्जून प्रतिसादही दिला फॉर ऑल द व्हिडिओज. सो फायनली माय टीम वॉन्ट्स मी टू हॅव माय ओन लॉंग फॉर्म व्हिडिओज. कधी केस स्टडीज डिस्कस करू, कधी तुमचे प्रश्न आणि माझे उत्तर, आणि कधी प्लेजरच्या सेक्स एज्युकेशनवर वेगवेगळ्या टॉपिक्सवर आपण व्हिडिओ बनवू. इंटिमसी आणि नातेसंबंध हा सेन्सिटिव्ह पण गरजेचा टॉपिक आहे. थोडं अवघडही आहे ओपनली बोलायला किंवा ऐकायला.
सवय नाही आपल्याला ह्या गोष्टींची. पण खात्री ठेवा माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये इतका ग्रेस असेल की तुम्ही हॉलमध्ये बसून टी व्हीवर तुमच्या पार्टनरसोबत, आपल्या वयात आलेल्या मुलांसोबत आणि हो अगदी आपल्या आई-बाबांसोबत सुद्धा तुम्ही हे बघू शकता. मी सुद्धा एक मुलगी आहे, आई आहे, बायको आहे आणि बहीण आहे. येस, आय एम डॉक्टर सबिया, India's leading sex and relationship coach, and I provide a safe and a non-judgmental space for topics around sex, intimacy, and relationship. Because sex is, as I always say, emotion first, then an act. On that note, don't forget to like, share, and subscribe for our channel. Also, comment below what topic you want us to cover. See you soon with the next video.